चुकत कुठे आहे जे आपण प्रॅक्टिस करतो, एक्सरसाइज करतो पण आपलं वजन कमी होत नाही, तर त्या ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या होऊ नयेत म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक करेक्ट आणि बेस्ट असा व्हिडिओ सांगत आहे। या व्हिडिओमध्ये कोणतं आसन कशा पद्धतीने करायचं, काय करायचं, परफेक्ट साइड बेली फॅट आणि बेली फॅट हे कशा पद्धतीने कमी होईल या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये तुम्ही कसं करत आहात किंवा कसं करत आहोत या सर्व गोष्टी पाहत आहात। तर जेव्हा तुम्ही त्रिकोणासन करता तेव्हा तुम्हाला पूर्णपणे साइडमध्ये खाली वाकायचं आहे। आता एकदम नॉर्मल जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप अप अँड डाऊन करता तेव्हा तुम्हाला पायाचे जे 5 बोट आहेत त्यावरती वर्क करायचं आहे, पूर्ण पाऊल खाली ठेवायचं नाही। मग आता ही जी पोझिशन आहे ती आपण थोडी फास्ट अँड व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या पायाची जी पोझिशन आहे ती या पद्धतीने करायची आहे। स्टेप चेंज केलेली आहे, एक स्टेप 10 वेळेस करायची आहे। आणि पाय कशा पद्धतीने मी साइडमध्ये घेते, पाय हा फ्रंटमध्ये नाही आहे। ओके, आता ही जी स्टेप आहे या स्टेपमध्ये पाय फ्रंटमध्ये आहे, ही 3 नंबरची स्टेप आहे। त्यामुळे व्यवस्थित सर्व स्टेप बघा जेणेकरून तुमचं जे फॅट आहे ते व्यवस्थित बर्न होईल। आता पोझिशन चेंज करूयात। राइज युअर बोथ हँड्स, श्वास घेत हात वरती करायचे आहेत आणि श्वास घेत हात खाली। पोटावरती चांगला ताण आला पाहिजे, पूर्ण व्यवस्थित दोन्ही पायांचं सोबत करणार आहोत आपण। सुरुवातीला उजवा पाय, नंतर डावा पाय, पाय हा सरळ असला पाहिजे 90 अंशामध्ये। आपल्याला फ्रंट जी बॉडी आहे म्हणजेच अपर बॉडी इने खाली वाकायचं नाही आहे, तर पाय हा गुडघ्यातून वरती घ्यायचा आहे, कमरेतून खाली वाकवू नका। किंवा पाठीचा कणा जो आहे तो सरळ ठेवायचा आहे या ठिकाणी। तर सर्वांनी बघायचं आहे दुसरी जी स्टेप आहे त्यामध्ये पाय जो आहे तो शक्य तेवढा वरती घ्यायचा आहे, जास्त वरती घेण्याच्या भानगडीत पडू नका। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या फोनिक्स योगा स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा।